नमस्कार। आता हळूहळू थंडी वाढायला लागली आहे आणि सर्वांच्या घरी ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला सुरुवात झालीच असेल। तर आजची आपली रेसिपी लाडू तर नाहीये, पण खूप पौष्टिक आहे आणि हिवाळ्यात खाण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने खूपच चांगली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 10-12 खजूर घेतले आहेत। त्यातले बी काढून 2-3 तुकडे त्याचे करून घेतले, छोटे छोटे पीस करून घेतले आणि त्यात एक छोटा कप भरून दूध टाकलं आणि हे बारीक याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची। अगदी कढई तापायला ठेवली आहे, त्यात अर्धा वाटी साजूक तूप टाकलं आहे। हे तूप घरचं आहे। तूप कसं घरी बनवायचं याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे तुम्ही बघा। अगदी सोप्या पद्धतीने तूप बनवण्याची कृती मी दाखवलेली आहे। थोडेसे काजू बदाम जे तुमच्याकडे ड्रायफ्रूट असतील ना, ते तळून काढून घ्यायचे आणि त्यात मी 1 वाटी गव्हाचं आपलं जे चपातीसाठी आपण वापरतो ते नॉर्मल पीठ टाकलं आहे। तुम्ही यासाठी थोडं जाडसर पीठही वापरू शकता। आपल्याला पीठ अगदी गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजायचं आहे। पीठ अर्धं भाजलं की मग त्यात आपण परत 1 ते 1.5 चमचा तूप टाकलं आहे। तूप एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकत जायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं याला, कारण हे खाली तळाला लागून जळायची शक्यता असते, मग त्याला एक करपट वास येतो। त्यासाठी ते सोडायचं नाही, सारखं त्याला हलवायचं। हे आता छान भाजून झालंय। त्याच्यात मी 1 वाटी पीठ घेतलं होतं, त्याला 1 वाटी पाणी टाकलं आहे आणि हे असं भराभरा हलवून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या त्याच्या पडत नाही, किंवा गुठळ्या पडल्यास तरी असं चमच्याने त्या फोडून घ्यायच्या। तुम्ही बघू शकताय पीठ अजिबात कढईला चिकटत नाहीये आणि हे असंच आपण 2 ते 3 मिनिटं हलवत असं भाजून घ्यायचं आहे। परत त्यानंतर आपल्याला जे आपण वाटण बनवलंय खजूर आणि दुधाचं, पूर्ण व्यवस्थित टाकून द्यायचं। त्याच्यात अजून 1 वाटी पाणी टाकायचं आहे। वाटीने एकाच वाटीचं मी प्रमाण दाखवलेलं आहे, तीच वाटी वापरली आहे आणि परत एकदा 1 वाटी पाणी आपण त्यात टाकणार आहोत। पण त्याआधी आपण जे खजूरचं वाटण टाकलं आहे, त्यात पेस्ट टाकली आहे, ती 2 ते 3 मिनिटं अशी भाजून घ्यायची आहे व्यवस्थित आणि मग आपण त्यात ते 1 वाटी राहिलेलं पाणी टाकायचं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित गुठळ्या फोडत असं, जसं आपण पिठलं कसं बनवतो ना त्याप्रमाणे याला हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि छान गुठळ्या फोडत फोडत मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे 1 वाटी पिठासाठी 3/4 वाटी मी गूळ टाकला आहे बारीक चिरून। तुम्ही जास्त गोड हवे असल्यास 1 वाटी किंवा 1.25 वाटी गूळही टाकू शकता। गूळ बारीक चिरूनच टाकायचा किंवा गुळाची पावडर टाकायची, म्हणजे पटकन ते विरघळतं। जर तुम्ही गूळ जाड ठेवला तर त्याच्या गुठळ्या लवकर विरघळत नाही आणि ते दाताखाली येतं। मग आता हे असंच आपण गुळासोबत 2 मिनिटं भाजून घेतलं। त्यानंतर मी इथे परत एकदा 2 मोठे चमचे भरून तूप टाकलं आहे, म्हणजे टोटल आपल्याला 1.25 वाटी तूप लागलं आहे आणि हे असंच आपण भाजून घ्यायचं आहे। पीठ कढई सोडायला लागलं की समजायचं ते शिजलं आहे। आपण इथे 2-3 मिनिटं एक वाफ काढायची। तर जरी चिकट दिसत असलं ना, तरी ते थंड झाल्यावर छान मोकळं होतं। आपला शिरा जसा होतो ना रव्याचा, तळ होऊन जाते। तळलेले काजू बदाम पिस्ता जे काय असेल ना, ते टाकून सर्व करा आणि गरम गरम खायला घ्या। खूप छान लागतो हा शिरा आणि पौष्टिकही आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।